सोलापूर शहरात मे महिन्याचे ऊन अक्षरशः आग ओकत होते. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हात शहरातील मध्यवर्ती आणि सर्वात गजबजलेल्या दत्त चौक मंडईत नेहमीसारखीच प्रचंड वर्दळ आणि गोंधळ सुरू होता. रस्त्याच्या एका कडेला जिथे सावलीचा थोडासा आसरा होता, तिथे एक 70 वर्षांची वृद्ध आजीबाई एका जुन्या टोपलीत स्वतःच्या हाताने बनवलेली सोलापुरी शेंगदाणा चटणी, लाल मिरचीचा ठेचा आणि बाजरीच्या जाडसर भाकरी विकायला बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील खोल सुरकुत्या आणि घामाने भिजलेला विरलेला पदर त्यांच्या अफाट कष्टाची आणि गरिबीची साक्ष देत होता. सकाळपासून त्यांच्या 2च भाकरी विकल्या गेल्या होत्या. तेवढ्यात तिथे त्या परिसरातील एक प्रसिद्ध आणि कुख्यात गुंड, ज्याला संपूर्ण मंडईत बाळ्या दादा म्हणून ओळखले जायचे, तो त्याच्या 3 साथीदारांसह आला. बाळ्या हा एक मोठ्या आणि भ्रष्ट राजकीय नेत्याचा मुलगा असल्यामुळे संपूर्ण शहरात त्याची दहशत होती. गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या आणि तोंडात पान चघळत तो प्रत्येक गरीब फळविक्रेत्याकडून आणि भाजीवाल्यांकडून हप्ता वसुली करत असे. कोणी पैसे देण्यास नकार दिला तर तो त्याचे नुकसान करत असे. बाळ्याची नजर त्या गरीब आजीबाईंवर पडली. तो त्यांच्याजवळ गेला आणि त्याने थेट त्यांच्या भाकरीच्या टोपल्याला लाथ मारली. टोपलीतील भाकरी आणि चटणी धुळीत सांडली. आजीबाई रडत त्याचे पाय धरून विनंती करू लागल्या की आज काहीच धंदा झाला नाही, उद्या नक्की हप्त्याचे पैसे देईन. पण बाळ्याला त्यांची कोणतीही दया आली नाही. उलट तो त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिव्या देऊ लागला. त्याच वेळी गर्दीतून एक तरुण मुलगी पुढे आली. तिने अंगावर एक अत्यंत साधा फिकट रंगाचा सुती पंजाबी ड्रेस घातला होता आणि उन्हापासून वाचण्यासाठी स्वतःचा चेहरा एका सुती ओढणीने पूर्णपणे झाकून घेतला होता. तिच्या पायात साध्या चपला होत्या आणि हातात एक साधी कापडी पिशवी होती. ती शांतपणे बाळ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. तिने त्याला अत्यंत करारी आणि स्पष्ट आवाजात आजीबाईंना त्रास न देण्यास सांगितले. तिने त्याला भर चौकात सुनावले की एका गरीब आणि वृद्ध महिलेच्या अन्नाला लाथ मारताना तुला थोडी सुद्धा लाज कशी वाटत नाही? बाळ्याने तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले. त्याला वाटले की ही कोणती तरी सामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांचा पुळका असलेली शहाणपणा शिकवणारी साधी मुलगी आहे. त्याने अत्यंत उद्धटपणे तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि स्वतःच्या बापाच्या सत्तेचा माज दाखवत तिला तिथून मुकाट्याने चालते होण्यास सांगितले. पण ती मुलगी जराही डगमगली नाही किंवा घाबरून मागे सरकली नाही. तिने अत्यंत ठामपणे त्याला सांगितले की त्याने आजीबाईंची माफी मागावी, त्यांच्या सांडलेल्या अन्नाची नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. कायदेशीर कारवाई हा शब्द ऐकताच बाळ्याच्या रागाचा आणि संतापाचा पारा चढला. त्याचा अहंकार दुखावला गेला होता. एका सामान्य आणि गरीब दिसणाऱ्या मुलीने भर बाजारात आपल्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मुलाला आव्हान दिले, हे त्याला अजिबात सहन झाले नाही. त्याने कोणताही पुढचा मागचा विचार न करता आपला हात उगारला आणि त्या मुलीच्या गालावर एक सणसणीत चापड मारली. त्या चापटीचा आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण मंडईत अचानक एक भयाण आणि जीवघेणी शांतता पसरली. लोक भीतीने थरथर कापू लागले. सर्वांना वाटले की आता हा गुंड या गरीब मुलीला जिवंत सोडणार नाही. आजीबाई रडत आणि थरथरत त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आल्या. पण त्या चापटीनंतर तिथे जे घडले ते पाहून संपूर्ण सोलापूर शहर कायमचे हादरून जाणार होते. त्या मुलीने स्वतःच्या गालावर हात ठेवला नाही किंवा तिच्या डोळ्यातून भीतीचा एकही अश्रू आला नाही. तिच्या चेहऱ्यावर फक्त एक भयंकर आणि शांत राग होता. तिने अत्यंत शांतपणे
आपल्या चेहऱ्यावरील ओढणी बाजूला काढली. तिची नजर एखाद्या वाघिणीसारखी तीक्ष्ण आणि भेदक होती. तिने स्वतःच्या खिशातून एक साधा मोबाईल काढला आणि कोणाला तरी फोन लावून फक्त एकच वाक्य बोलली, दत्त चौकात तातडीने पूर्ण फोर्स पाठवा. बाळ्या आणि त्याचे साथीदार हे ऐकून जोराने हसू लागले आणि तिची खिल्ली उडवू लागले. पण त्यांचे हे हसणे अवघ्या 3 मिनिटातच कायमचे थांबणार होते. अचानक दत्त चौकाच्या चारही बाजूंनी पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. 5 मोठ्या पोलीस व्हॅन आणि स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांची अधिकृत गाडी तिथे येऊन करकचून थांबली. गाड्यांमधून शस्त्रास्त्रांसह पोलीस कमांडो खाली उतरले आणि त्यांनी संपूर्ण चौकाला वेढा घातला. पोलीस अधीक्षक गाडीतून घाईघाईने खाली उतरले आणि त्यांनी गर्दीतून वाट काढत थेट त्या साध्या कपड्यातील मुलीसमोर जाऊन एक कडक सॅल्यूट ठोकला. हे दृश्य पाहून बाळ्याच्या आणि तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळ्याचा श्वास घशातच अडकला. त्याच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे उडाला. ती कोणतीही सामान्य मुलगी नव्हती. ती होती IAS अधिकारी अंजली देशमुख, सोलापूर जिल्ह्याच्या नवनियुक्त आणि अत्यंत कडक शिस्तीच्या जिल्हाधिकारी. शहरातील हप्ता वसुली आणि गरिबांवरील अत्याचाराच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी त्या स्वतः वेषांतर करून अत्यंत साध्या वेशात बाजारात आल्या होत्या. अंजली यांनी पोलीस अधीक्षकांना अत्यंत थंड आणि कठोर आवाजात आदेश दिला की या गुंडाला आणि याच्या साथीदारांना ताबडतोब अटक करा. याला कोणत्याही जामिनावर सोडू नका आणि याच्या सर्व बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी आजच सुरू करा. बाळ्याला बेड्या ठोकून फरफटत पोलीस गाडीत ढकलण्यात आले. त्याचा सर्व माज आणि अहंकार एका क्षणात रस्त्यावरील मातीत मिसळला होता. तो गयावया करत होता, पण आता वेळ निघून गेली होती. अंजली त्यानंतर त्या रडणाऱ्या आजीबाईंजवळ गेल्या. त्यांनी स्वतः खाली वाकून जमिनीवर सांडलेली चटणी आणि भाकरी स्वच्छ केली. अंजली यांच्या डोळ्यात आता अश्रू होते. त्यांनी आजीबाईंचे थरथरणारे हात स्वतःच्या हातात घेतले आणि अत्यंत भावूक होऊन सांगितले की माझी स्वतःची आईसुद्धा मला मोठे करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी अशीच रस्त्यावर भाजी विकायची. तिने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आणि अनेक गुंडांचे अत्याचार मुकाट्याने सहन करून मला इथपर्यंत पोहोचवले आहे. तुमच्यासारख्या प्रत्येक आईचे रक्षण करणे आणि तिला न्याय देणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. हे शब्द ऐकून मंडईतील प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले आणि सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसऱ्याच दिवशी बाळ्याच्या बेकायदेशीर दुकानांवर आणि मालमत्तेवर जिल्हाधिकाऱ्यांचा बुलडोझर फिरला आणि शहरात एक नवीन सुरक्षित आणि आशेचे पर्व सुरू झाले. रसिक श्रोते हो, कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.